संघासाठी विकेट हॅट्रिक घेतली तर 3000चा पारितोषिक दिला जाईल। त्यानंतर षटकारांची हॅट्रिक लावली तर 3000चा पारितोषिक दिला जाईल। आदरणीय कैलाश भाई चौधरी यांच्या माध्यमातून पाहता आपण पारितोषिक लावला गेलाय, साहेबांनी एटीएम खुला केलाय पाहता आपण। आणि या स्पर्धेसाठी तर प्रेक्षक वर्गासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे। प्रेक्षक वर्गाने आयवा जेल घेतली तर जगदीश म्हात्रे भारतीय जनता पार्टी युवक मोर्चाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय जगदीश म्हात्रे यांच्याकडनं 300 रुपयांचे कॅश प्राइज असेल, याची नोंद घ्यायची आहे। त्यानंतर पाहता आपण पुन्हा एकदा पाहता आदरणीय कैलाश भाई चौधरी यांच्या माध्यमातून आयवा जेल साठी 500 रुपयाचा टोटल पाहता आपण 800 रुपयाचा आता मात्र प्रेक्षक वर्गाला मजा येईल। 800 रुपयांच्या आयवा जेल साठी बक्षीस लावलंय। एक जेल पकडली तर आपली मजुरी निश्चितच निघणार आहे। निश्चितच पाहतो आपण महत्वाची सूचना 3 षटकामध्ये 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल। 15 मिनिटाच्या ऐवजी 16 मिनिटं जर झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल, यावरती लक्ष असू द्या गोलवाडी संघ। चला तुकाराम सर कंटिन्यू। स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय प्रवीण आणि रमेश, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल। गेम ऑन होते। रेग्युलर पोल मधील पहिला सामना जोरदार टाळ्याने सुरुवात करू। या ठिकाणी मात्र अप्पर कट पाहायला मिळाला। पॉइंटच्या रिझन मधून चेंडू अक्षरशः जातोय जमिनीला गुदगुले करत येतोय चौकार। मात्र चांगली पाहायला मिळाली। प्रवीण पारधी आणि रमेश पारधी ही जोडी, पारधी बंधूंची जोडी, तर आमचे जवळचे मित्र महाराष्ट्र पोलीस मध्ये पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये जणू काही मागच्याच फटक्याची कार्बन कॉफी। इथून जातोय चेंडू सीमा रेषा पार चौकार। कक्ष आहे त्या ठिकाणी फक्त प्लेइंग 11 मधलेच खेळाडू राहतील। जर एक्स्ट्रा खेळाडू आढळले तर प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे, त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल। बॅक टू बॅक 2 चौकार। इथे मात्र लाऊड अपील, पंचांनी अपील उचलून धरले आणि इथून मात्र पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला अनिल। ज्या प्रवीणनं मात्र 2 चौकार मारले होते त्याला मात्र तंबूचा आसरा दाखवला। नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण भानुदास दादा भाग्यवंत, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। आमच्या या ठिकाणी शिवाजी दादा गायकर सुद्धा आहेत। शिवाजी दादा यायचं आहे आपण व्यासपीठावर। चला थोडासा फास्टली खेळायचा, यावरती लक्ष असू द्या। पंच थोडासा वॉर्निंग द्या आपण। चला फास्टली खेळायचा, येणारे फलंदाज आपण तयार राहायचा, यावरती लक्ष असू द्या। तुम्हाला सुद्धा पेनल्टी दिली जाईल। या भानुदादा आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ही आपली घरची स्पर्धा आहे, तर अतिशय चांगला गोलंदाजी। इथे मात्र फटका चांगला आहे, जणू काही अक्षरशः चेंडूला सहजरीतीने खेळून काढलं। चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार। चला त्यानंतर मात्र कॉल असेल कोपरेशीवाडी लंकेश आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मोरबे विजय, या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल पहिला सत्र संपलं तर लगेच नाणेफेकीसाठी यायचं, यावरती लक्ष असू द्या। हलक्या शताने खेळून काढलाय मिड ऑफ रिझन मधून, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आलाय। पहिल्या चाट्यामध्ये चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत अवधी होता सिंगल घेण्याचा। या सिंगल न संघाची धावसंख्या धावपलकार आपण पाहतोय 13 धावा।
P1चं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 13 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. रमेश आणि अरविंदला मी खूप जवळून पाहिलंय. अतिशय घातक फलंदाज म्हणून नेहमीच अरविंदची ओळख आहे. आता सुद्धा 2 चेंडूमध्ये 5 धावांचा इथे मात्र अफलातून फटका पाहायला मिळाला. जणू काही वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा अप्पर कटचा फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर येगडी बाद 17. स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची. कल्याणपूर्वच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सुलभाताई गणपत शेठ गायकवाड चिक पाहतो आपण आदरणीय कैलाश भाई चौधरी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पारदर्शक पाहतो आपण. 2 षटकार मारले तर 2000, 2 विकेट घेतले तर 2000 दिले जातील आदरणीय कैलाश भाई चौधरी यांच्या माध्यमातून. धन्यवाद. या ठिकाणी मात्र अक्षरशः एटीएम खुलं केलंय बाईनं आणि षटकारांसाठी निश्चितच या ठिकाणी आपण नेहमीच हॅट्रिक साठी पाहतोय, परंतु या ठिकाणी 2 षटकारांसाठी एवढं चांगलं व्यक्तिमत्व आणि एवढी चांगली बक्षीस लावले. 2 षटकारांसाठी 2000 आणि 2 विकेट साठी सुद्धा 2000. निश्चितच या ठिकाणी मात्र एटीएम खुलं केलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहितला आपण पाहतो. इथे मात्र फटका चांगला आहे. शॉर्ट पॉइंट लेग मधून चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. हा येतोय अरविंदच्या बॅट मधून चौकार. अरविंद निरगुडा जर 4 षटक थांबला तर निश्चितच जुमापट्टी संघ मजबूत स्थितीत नेऊन ठेवण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स दुधारी तलवार म्हटलं जातं. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र फलंदाज बर्बाद झाला. दोन्ही गावचे म्हणजे घोलवाडी गावातले प्रतिष्ठित व्यक्ती आले असतील तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच जुमापट्टी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य, असं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जर आले असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. इथे मात्र लो पुलटोचा चेंडू होता. त्या ठिकाणी टॅप केलाय. मिड विकेट रिजन मध्ये पहिली धाव वेगाने घेतली. दुसरीचा कॉल होता परंतु त्या ठिकाणी मात्र नाकार दिला. पहा पुन्हा एकदा सुवर्ण संधी पाहत आपण आदरणीय कैलाशभाई चौधरी यांच्या माध्यमातून आयवा झेलसाठी तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक लावला गेला. अजून एक डॉट आयवा झेलसाठी कैलासदादा चौधरी यांच्याकडनं 500 रुपये आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष जगदीश शेठ म्हात्रे यांच्याकडनं 300 रुपये म्हणजे आयवा झेलसाठी तब्बल 800 रुपयांचे कॅश प्राइज आहे. इथे मात्र बराच वेळ चेंडू येत आहे. 800 रुपयाचा मानकरी नाहीये. या ठिकाणी मात्र सरळ संधी होती. त्या ठिकाणी खेळाडूंनी प्रयत्न करण्याच्या स्थितीत होते कारण त्यांना ठाऊक आहे 800 रुपये भेटले तर. तुकाराम सर पाहतो आपण 2 षटकार जरी मारले तर आदरणीय कैलाशभाई चौधरी यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपये दिले जातील फलंदाजाला. आणि संधी आहे रमेशला. रमेश पारधी आणि अरविंद निरगुडा ही जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. या ठिकाणी इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलंय. थोडस त्या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षणाचा मात्र फायदा पूर्णतः उचललाय तो जुमापट्टी संघानं आणि इथून येतोय हा एक नशिबाचा चौकार आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर लागते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा. तर या ठिकाणी आमचे ज्यांनी खेळपट्टी बनवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं ते संतोष खैर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे आशा पांडू झुगरे यांचं सुद्धा खूप खूप आभार. रणजित खैर असेल त्याचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर अंबो पारधी भले माणूस भिवंडीचा आहे परंतु आम्हाला या ठिकाणी मदत करतो त्यांचं सुद्धा खूप खूप आभार.
निश्चितच सर्व ग्रामस्थांचं, कुशिवली ग्रामस्थांचं खूप खूप आभार. या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करतात. इथे मात्र बॅटची हिडिंग एज, त्या ठिकाणी चेंडू शॉर्ट फाईन लीग रिझन मध्ये अडवला, तोपर्यंत अवधी होता सिंगल घेण्याचा. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. यापुढील होणारी नेक्स्ट मॅच कोपऱ्याचीवाडी विपक्ष मोरबे या दोन टीम मध्ये असेल. कोपऱ्याचीवाडी संघ म्हटला तर हाडी हिटर लंकेश वारगाडा, कोण विसरेल लंकेशला, अतिशय विस्फोटक फलंदाज. आणि मोरबे म्हटला तर निश्चितच या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्याने वाट पाहिली. इथे मात्र लेझी क्रिकेट मी म्हणेन, चेंडूवर घोलवाडी संघाकडनं निश्चितच लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडूवर यायचं होतं क्षेत्ररक्षकाला, परंतु चेंडूची वाट पाहिली. आणि त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज चतुर आहेत, अर्थातच रमेश पारधी आणि अरविंद निरगुडा. रमेश इथे मात्र काहीतरी आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव वेगानं लाऊड अपील केली, पंचांनी सांगितलं बाहेर जातोय चेंडू. या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात सिंगल येईल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा. खेळपट्टीचा रंग बदललाय, कारण ज्या 2 दिवसामध्ये 42 धावा हायेस्ट होत्या पहिल्या राऊंड मध्ये, तीच खेळपट्टी आज पहिल्या राऊंड मध्ये 36 धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्यात. म्हणजे ही खेळपट्टी आता मात्र फलंदाजासाठी अनुकूल होत चालली आहे. कारण सामना आपण पाहतोय, एका बाजूने नेरळ विभागातील एक दादा संघ, अर्थातच जुमापट्टी हा संघ, आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी पनवेल तालुक्यातील घोलवाडी हा संघ. निश्चितच त्या संघात सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहेत, कारण त्यांचा खेळ सुद्धा मागील हप्त्यामध्ये मी बांधणवाडी चषकामध्ये पाहिला होता. इथे मात्र झेल घ्यायची होती. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं वारंवार चुका होत आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तो जुमापट्टी संघानं. आमचे गावचे मंगल तोराड, आशा झुगरे, अनंता झुगरे, तसेच गोपीनाथ मात्रे, संतोष खैर, लालचंद्र भोईर, संजय गायकर, मिथुन गायकर, तुषार गायकर, दत्ता गायकर, चला सामन्याला स्पीडअप करायचं आहे. या सर्वांचं सहकार्य लाभलंय, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. रवींद्र हंबीर असतील, नामदेव हंबीर. इथे मात्र टॅप केलाय, चेंडूला अडवायचं होतं, त्यापर्यंत एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 42. 42 धावा धावफलकावर लावल्यात. काय सुरुवात, स्वप्नवत सुरुवात मी म्हणेन जुमापट्टी संघाची झाली आहे, कारण 8 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान दिलंय रमेश पारधीनं आणि 7 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान दिलंय अरविंद निरगुडानं. या ठिकाणी मात्र अतिशय चांगली भागीदारी या ठिकाणी बिल्टॉप झाली, कारण सलामीला आला होता प्रवीण, दोन चौकारानं सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मात्र तो बाद झाला. तिथून मात्र त्या संघानं या ठिकाणी मात्र अतिशय चांगली तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुवास, ज्या घोलवाडीनं ओपीएन दिलं होतं, आमच्याकडे 11च्या 11 खेळाडू गोलंदाज आहेत, तोच संघ आपण घोलवाडी पाहतोय. इथे मात्र मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आलाय, पहिली धाव वेगाने. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, त्याचा लगेच फायदा उचलला. तिसरीचा प्रयत्न होता, अर्ध्या ब्रिज पर्यंत या ठिकाणी खेळाडू आला होता, परंतु नाकार दिला. व्यासपीठावर आपण पाहतोय ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी 2 कूलर देण्याचं काम केलं ते कैलासदादा चौधरी यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच पाणी म्हटलं तर जीवन, आणि पाणी आम्हाला 40 बॉक्स देण्याचं काम नरेश अनंता झुगरे मॅन फ्रॉम कुशिवली यांनी दिलेले आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. या मैदानासाठी आम्हाला भरपूर सहकार्य केलं ते आमचे जवळचे मित्र दीपेश शेठ गायकर. लागेल तेव्हा तेव्हा आम्हाला JCB उपलब्ध करून दिली, आणि आमच्या या स्पर्धेचे खरे आधारस्तंभ जगदीश शेठ मात्रे,
तसेच निलेश दादा म्हात्रे. इथे मात्र फटका बॅटच्या रडार मध्ये मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं नाही जेली घालेल 800. ठीक है अभी माँ पूछेगी नहीं 2-3 उपट्या डाले की भुतारे की अभी तेरे. कारण काय सांगायचं आहे जवळ जवळ 800 रुपये घालेले गड्यातून. इथे मात्र डॉट चेंडू. पहा पुन्हा एकदा संधी होती धन्यवाद. फलंदाजाकडे. तर याच दरम्यान आमचे अशोक दादा म्हात्रे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. आमचे रवींद्र आंबीर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. इथे मात्र डॉट चेंडू. सर्वच आमचे गावचे ग्रामस्थ यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे व्यासपीठावर. आपल्या हक्काची स्पर्धा आहे. या म्हात्रे साहेब या, लाजू नका या. चला खेळपट्टीवर 50 धावा. इथे मात्र उंची जास्त गाठली, अंतर कमी. स्वतः गोलंदाज सुवास आलाय आणि सुवासनं सुद्धा या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. रनआउट जरूर मिळेल परंतु त्या ठिकाणी मात्र एका फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागलं आणि या ठिकाणी मात्र 4 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 4 षटकामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर चला निश्चितच पाहत आपण आदरणीय कुशिवले गावचे ग्रामस्थ आले असतील त्यांना सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं. आमदार चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेक तर मोरबे संघाचा संघनायक आणि मोरबे संघाचा संघनायक आला आहे. तर या ठिकाणी कोपऱ्याजवाडी संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लगेच यायचं आहे. कोपऱ्याजवाडी संघ आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी मात्र मान्यवरांचं. तसेच आमचे या ठिकाणी मोरबे संघाचे संघनायक आलेले आहेत. आपण या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बसा बसा. तत्पूर्वी आपण या ठिकाणी मात्र सत्कार समारंभाकडे वळतोय. या ठिकाणी भानुदादा आहेत त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी भालचंद्र म्हात्रे समाजसेवक कुशुली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र भानुदादाचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. चला कोपऱ्यावाडी संघ आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहत आपण यथोचित सन्मान केला जातो. आदरणीय भालचंद्र म्हात्रे साहेबांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जातोय. आदरणीय भानुदादा भाग्यवंत मॅन फ्रॉम आंबे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व समाजसेवक त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला. समोर जी 4 व्हीलर गाडी आहे वॅगनर ती चालूच गाडी आहे. त्याच्यात काही समजत पण नाहीये. बघा कोणाची वॅगनर गाडी आहे ती चालूच आहे. समोर कदाचित त्या गाडीमध्ये असेल. निश्चित पाहतो आपण पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवल्या. सध्याच्या घडीला पाहतो आपण 51 धाबा 52 धाबेचा टार्गेट सेट केला. टीम गोलवाडी संघापुढे चांगली फाईट रंगेल मैदानाच्या आतमध्ये, यात मात्र शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ पाहिले आपण एकाच ताकदीचे पाहिले आपण. गोलवाडी संघ पाहतो आपण सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असताना हा संघ पाहतो आपण विलास याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. तर या संघाचा विचार केला तर आमचे जवळचे मित्र आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे कैलासदादा पारधी सुद्धा आपण इन अँड ऍक्शन मध्ये पाहू शकाल. प्लेइंग 11 मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंना आपल्या प्रोत्साहन देण्याचं काम नेहमीच कैलासदादा पारधीचं राहिलंय.
थँक्यू तुकाराम सर. हो पहिला चेंडू खोलात टाकला होता. यॉर्करचा वापर सध्याच्या घडीला पाहतो आपण. गोलंदाज रोहनला बीट करून जाईल सध्याच्या घडीला पाहतो. मग पहिला चेंडू डॉट आला. 52 धावेचा पाठलाग करायचा. पहिला चेंडू मात्र वेगाने बीट करून जाईल सध्याच्या घडीला पाहतो आपण. गोलंदाजी मार्क पडते. अंकुशच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट फेकला. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा खोलात टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न पाहतो आपण. बॅटची थोडीशी हलकीशी कडा घेतली होती. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहतो आपण. चला कोपऱ्याची वडील लंकेश, आपल्याला शेवटचा कॉल असेल. आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचा. कदाचित तुम्ही वेळेवरती आला नाहीये तर पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. यावरती लक्ष असू द्या. लागोपाठचे 2 चेंडू सध्याच्या घडीला डॉट टाकल्यात पाहतो आपण. 52 धावेचं पाठलाग करायचं आहे गोलवाडी संघ. जेवढे डॉट चेंडू खेळाल तेवढा मात्र थोडासा दबाव निर्माण होईल संघावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र बॅटची कडा गलीमध्ये पाहतो आपण. दो दिगाडा और काम बिगाडा. बोक्षी फाटली आहे. चेंडू जाईल सीमा पार. येतोय दमदार चौकार. थँक्यू. तर याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य चला दीपकने झेल मात्र सोडलाय. या झेलची किंमत मात्र मोजावी लागेल. चौकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो वेगाने मारण्याचा प्रयत्न. वेगाने मारण्याकडनं काय गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. भन्नाट वेग पाहतो आपण या चेंडूवरती. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. चेक. तर याच दरम्यान आदरणीय फुलाजी गायकर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुलाजी यायचं आहे आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथून मजा आहे मॅच बघायला. इथून या, इथे बसा. इथून मस्त या बुधाजी गांगड. पहिला बिग विकेट डाऊन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये लागलाय. आदरणीय कैलाश भाई यांच्या वतीने पाहतो आपण विकेट हॅट्रिक साठी चेक. डबल 3000. चेक. आमचे चांगले व्यक्तिमत्व, एकमेव असा व्यक्तिमत्व आहे जो मला बराबर 5 वाजता कॉल करणार. आज आपला डीजे किती वाजता लागेल हे सांगणारे आमचे अभिमान दादा म्हात्रे. एक चांगले व्यक्तिमत्व. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. निश्चितच चांगलं व्यक्तिमत्व पाहता आपण. सातत्याने कुठलाही क्षेत्र असो त्या क्षेत्रावरती भरपूर सारा प्रेम दादा. असतो. या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. यायचं आदरणीय अभिनाथ म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचा. विलास आलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पहिला षटक संपला गेला. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण गोलवाडी संघ जाऊन पोहोचला. 1 गडी बाद 4 या आकड्यावरती पाहतो आपण. 4 धाबा तावपटलावरती जोडल्या गेल्या सध्याच्या घडीला. 52 धाबेचा पाठलाग करायचा आहे टीम गोलवाडी संघाला. आता विचार केला समीकरण आता भरपूर थोडासा मागला ठरला असेल. आता चेंडू शिल्लक आहे 18 मध्ये बनवायच्या दजूनी सध्याच्या घडीला पाहतो आपण गोलवाडी या संघाला 48 धाबा अजूनही बनवायच्यात. आणि आता कृष्णावरती जबाबदारी वाढली असेल. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज पाहतो आपण. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अरविंदचा वापर केला. स्ट्रायकिंगला फलंदाज जो सलामीसाठी आला होता फलंदाज कृष्णा पाहतो आपण. आता कृष्णावरती जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल. कारण अजूनही 18 चेंडूमध्ये बनवायच्यात 48 धावा. आणि या स्पर्धेचा नियम पाहता आपण ड्रेसिंग कंपल्सरी तर चेसिंग सुद्धा कंपल्सरी. या धावा कंपल्सरी बनवावं लागतील टीम गोलवाडी या संघाला. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज झालाय कृष्णा, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला उभा विलास या फलंदाजाला पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. खोलात टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न पाहतो आपण. अपील जरूर केली होती. हो रनआउटची चान्स होती. कदाचित विलास धोक्याच्या एंडला होता. सिंगल झाली आहे कंप्लीट. 22च्या स्वरूपात आहे का लेग बाईच्या स्वरूपात पाहतो आपण. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण. पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. पहिला षटक भरपूर सारा कमबॅक राहिला. आणि पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती पाहतो आपण 1 धाव आली आहे. 1 धावीच्या मदतीने पाहतो आपण 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. आता विलासवरती जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल. कारण अजूनही बनवायच्या 47 धावा. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकिंगला फलंदाज विलास.
शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुंडा पटका मारायचा होता, यावेळेस मात्र डायरेक्ट हिट केला आणि पंचांचा बोट आकाशाकडे. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम गोलवाडी या संघाला. कृष्णा बॅक टू डग आउट. लंकेश यायचा आपण कोपऱ्यावडी संघाचा संघनायक. चला लंकेश आपल्याला यायचा, कारण नाणेफेकी होणे भरपूर गरजेचे आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, चेतन येतोय. पाहतो आपण आता सोड अडचणी सापडलाय सध्याच्या घडीला गोलवाडी संघ. 52 धाबेचं पाटलांग करायचा आणि 52 धाबेचं पाटलांग करत असताना सध्याच्या घडीला 6 या आकड्यावरती दुसरा झटका लागलाय टीम गोलवाडी या संघाला. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला गोलंदाज पाहिला पण. अरविंदला पाहतो आपण, शायकेला फलंदाज खोला टाकला होता, पुन्हा एकदा डीप राहिलाय चेंडू. पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता, डॉट चेंडू मात्र आता कमी खेळावं लागतील गोलवाडी संघाला. जर तुम्हाला दिल्ली गाठायची आहे ना, तर रिक्षा आणि बसने सफर करून चालणार नाहीये, त्याला मात्र हवाई यात्रा करावा लागेल, प्लेनचा सफर करावा लागेल. सध्याच्या घडीला अडचणी सापडलाय गोलवाडी संघ. हो, पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चंद्रूचा एवढच संपर्क जुलत नाहीये सध्याच्या घडीला. पाहिला पण सिंगल आली आहे, सिंगल डबलने आता काही फरक पडणार नाहीये. टीम पाहतो आपण सध्याच्या घडीला खेळत असताना. चला या ठिकाणी मात्र कोपऱ्यावाडी संघाचा संघनायक आलेला आहे, आमच्या समावेश जोडलेला आहे. ओहो, प्रवीण वारगडा. या वेळेस मात्र तडाका, चेंडू जाईल आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार ठोकला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. विलासच्या बॅट मधनं तडाका. आदरणीय कैलास भाई चौधरी यांच्या माध्यमातून पाहता पण षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000चा पारदर्शक लावला गेलाय. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, पाहतो पण उंच गेलाय, दूरवरनं क्षेत्ररक्षण आलाय आणि मात्र झेल सोडलाय सध्याच्या घडीला. पाहतो आपण आणि यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही गाड्या एका पटरीवरती, चेतनची गाडी मात्र कौशल्य पटरीच्या खालती. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम गोलवाडी संघाला. तिसरा चेतन बॅक टू डग आउट. निश्चितच या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, धन्यवाद. या ठिकाणी मात्र आपण थोडासा लेट झालो, त्यामुळे आपण या ठिकाणी ओपन घेत नाही. निश्चितच उलटू द कॉम्बॉक्स. निश्चितच पाहता आपण आयवा जेलसाठी पारदर्शक लावला गेलाय. आदरणीय कैलास भाई चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपये लावला गेल्यात. आणि त्यानंतर पाहता आपण या स्पर्धेचे सर्व निलेश दादा मात्रे यांच्या माध्यमातून 300, म्हणजे टोटल 800 रुपयाचा पारदर्शक लावला गेलाय आयवा जेलसाठी. आणि कैलास भाई चौधरी यांच्या माध्यमातून पाहता आपण विकेट हॅट्रिक साठी, त्यानंतर षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3,000चा पारदर्शक दिला जाईल. गोलंदाजाला फलंदाजाला सुवर्ण संधी पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला डावखुऱ्याचा फलंदाज सुहासला पाहतो आपण. सुहासच्या बॅट मध्ये पहिला हा ब्लास्ट पाहतो आपण, येतोय दमदार चौकार.
पाहतो आपण सुहासच्या बॅटमध्ये चौकार आला आणि या चौकारांची गरज आहे सध्याच्या घडीला गोलवाडी या संघाला. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. टोटल पाहता आपण धापटलावरती धावा जोडल्या गेल्यात. सध्याच्या घडीला 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक असतील 11 आणि 11 मध्ये बनवायच्यात अजूनही 33 धावा. कारण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये विलासला पाहता येणार पण तोपर्यंत या धावा बनवू शकतात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर या ठिकाणी आमच्या समवेत व्यासपीठावर जुमापट्टीचे समाजसेवक आदरणीय जैतूदादा पारधी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आमदार चषकामध्ये आपलं पुन्हा एकदा मी जैतूदादा आपलं मनापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ऑल टू द कॉम्बॉक्स. थँक्यू तुकाराम सर. पाहतो आपण पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षण आहे झालं रचलंय आणि जाल्यामध्ये सापडलंय आणि यावेळेस मात्र पाहतो आपण हा डिसिजन मात्र हाईट फॅक्टर चेक केला जाईल. दिलीप पंचांना आता पंचांनी पाहता आपण पंचांना चॅलेंज केलंय फलंदाजाने. हाईट फॅक्टर मात्र निश्चितच चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकर पोहोचवला जाईल. पाहतो आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेवरती पाहता आपण फेअर डिलिव्हरी असेल. पाहतो आपण चेंडू डीप राहिलाय. पाहतो आपण परतावा लागेल फलंदाज सुहासला. चेंडू पडल्यानंतर असा खालवर राहिलाय त्याच्यामुळे या ठिकाणी मात्र पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केली. ऑन स्क्रीन पाहता आपण दूध का दूध और पाणी का पाणी पाहता आपण MTC लाईव्हच्या माध्यमातून पाहता आपण या स्पर्धा कव्हर केल्या जातात. पाहता आपण सुहास ते जून चेंडूवरती 2 मोठे फटके जरूर पाहिल्या सुहासच्या बॅटमधनं. त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाजाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रुपेशला पाहता आपण भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. कमबॅक करतोय सध्याच्या घडीला गोलंदाज. गिरीशला पाहतो आपण पुढे एकदा सज्ज झालाय. जोपर्यंत विलास मैदानाच्या आतमध्ये येत ना तोपर्यंत या 52 धावा बनतील यात मात्र शंका नाहीये. कारण ती विलासमध्ये क्षमता आहे. विलासच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. हो पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय. कमबॅक करतोय सध्याच्या घडीला गिरीश हा गोलंदाज. 2 चेंडूवरती 10 जरूर केला खर्च. त्यानंतर मात्र ज्या सुहासने हाकार माजवला होता त्या सुहासला मात्र महागारी परतवला. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गिरीशला पाहतो आपण 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहतो आपण बॅट थोडीशी लवकर ओपन केली कदाचित या फलंदाजाने. जबाबदारी या सामन्यामध्ये भरपूर होती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चेंडू शिल्लक असतील 7 मध्ये बनवायच्या टोटल 27 धावा आणि 27 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम गोलवाडी या संघाला. हो यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका पाहतो आपण. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी दूरवरनं आलाय आणि दुसरी धावेचा प्रयत्न केलाय सध्याच्या घडीला. पाहतो आपण तू मय आणि पाहता या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. 3 षटकाचा वादविवाद संपला गेलाय. 3 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 27 धावा. आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहे 6 मध्ये बनवायच्यात 25 धावा आणि या 25 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत टीम गोलवाडी या संघाला. चला जुमापट्टी संघ भरपूर सारा वेळ खर्च करताय आपण. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये पाहतो आपण षटक कंप्लीट केल्यात. कदाचित भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे जुमापट्टी या संघाची. पाहतो आपण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये बनवायच्या टोटल 25 धावा. विलास या 25 धावा जमा करेल का यावरती लक्ष लागल्या सध्याच्या घडीला. दीपक पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. हो पहिला चेंडू मात्र हुक केलाय. मिस टाइम फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या भरपूर चांगलं जजमेंट राहिलंय. संपलंय विलास या फलंदाजाचा खेळ. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम गोलवाडी संघाला.
केला चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये बनवायचे टोटल 25 धाबा. थोडासा अवघड ठरलाय गोलवाडी संघाच्या माध्यमातून. का सुरुवातीला असं वाटलं होतं धाबा येतील, पण भरपूर सारा कमबॅक केलाय जुमापट्टीच्या गोलंदाजाने. आता समीकरण चेंडू शिल्लक आहेत 5. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका पाहतो आपण. उडवला, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोड्याशा कॅलरीज कमी पडल्यात आणि ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला होता अनिल, जड पावलाने बाहेर झालाय. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम गोलवाडी संघाला. कॅश प्राइज आहे कैलासदादा चौधरी यांच्याकडनं 500 आणि भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष जगदीश शेठ म्हात्रे यांच्याकडनं 300. इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. निश्चितच पाहिला आपण. आता सुवर्ण संधी आहे सध्याच्या घडीला पाहतो आपण. फलंदाज गोलंदाजाला आदरणीय कैलासभाई चौधरी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी पाहतो आपण. आदरणीय कैलासभाई चौधरी यांच्या माध्यमातून पाहता आपण 2000चा पारदर्शक दिला जाईल गोलंदाजाला. विकेट हॅट्रिक प्रस्तावित केली तर चांगले दानशूर दिलदार व्यक्तिमत्व पाहता आपण. आमच्या व्यासपीठावरती पाहता आपण या सामन्याचा आनंद घेत असताना विकेट हॅट्रिक निश्चितच झाली आहे आणि पारदर्शक सुद्धा दिला जाईल आदरणीय कैलासभाई यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे सध्याच्या घडीला पाहतो आपण. पकड मजबूत केली आहे जुमापट्टी या संघाने. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकून दिलाय, थोडीशी लेट आलाय, पण या फटक्याला तर काही महत्व नाहीये. म्हटलं जातं ना, भात करपून गेल्यानंतर पावसाला ज्या पडलेल्या पावसाला शून्य किंमत असते ना, त्याच रीतीने पाहिला आपण. रमेश सर पाहायला गेलं ना तर या स्पर्धेतील ही पहिली हॅट्रिक आहे दीपक दादा पारधी यांच्या मार्फत करण्यात आली आणि निश्चितच 2000 रुपयांचे कॅश प्राइज सुद्धा त्याला मिळेल. कैलासदादा चौधरी यांच्या मार्फत मात्र त्याला 2000 रुपयांचं तब्बल कॅश प्राइज दिलं जाईल. निश्चितच पाहतो आपण खुश असेल आता सध्याच्या घडीला दीपक पाहतो आपण. आणि सामना हा संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावरती पाहतो आपण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. त्यानंतर पाहता आपण कोपऱ्यात राहू दे तू नको तिथेच ठेव. आपण सामना संपल्यानंतर आपण ते करूया. चला फास्टली खेळायचा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हो, खोला टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जेलची शक्यता. जेल पकडलाय पुन्हा एकदा. आणि या गोलंदाजाच्या नावावरती आता भरपूर सारी गोलंदाजी केली आहे दीपक आणि आदरणीय कैलासभाई चौधरी यांच्या माध्यमातून 2000चा पारदर्शक सिद्धा दिला जाईल गोलंदाजाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या सत्राचा पाहतो आपण. 52 धाबेचं पाठलाग करायचं होतं गोलवाडी संघाला, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये धाबा आल्या नाही आहेत. त्याच कारणाने हा संघ थोडासा अडचणी सापडला. सुरुवात थोडीशी खराब झाली जरूर या संघाची. हो, आलेल्या मात्र भरपूर चांगला फटका पाहतो पुन्हा एकदा.